चहा पिणं बंद केल्यामुळे दीर्घायुष्य कसं लाभतं यामागचं शरीरशास्त्र, मनोविज्ञान आणि जीवनशैली या तिन्हींचा खोल संबंध आहे. चहातील घटक आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम. चहामध्ये विशेषतः काळा चहा, दूध घालून केलेला चहा यासारखे चहा आपण पित असतो. चहामध्ये कॅफीन नावाचं उत्तेजक असं रसायन असतं. ते हृदयाची गती वाढवतं. टॅन्सिन्स लोहाचं शोषण कमी करतं. साखर आणि दूध सहसा भारतीय चहात वापरले जाते. चरबी आणि इन्सुलिन प्रतिकार वाढवतं. जेव्हा आपण चहा पूर्णपणे सोडतो तेव्हा सर्व घटक शरीरावर नकारात्मक परिणाम करणं थांबवतात आणि शरीर नैसर्गिक संतुलनात परत येतं. चहा बंद केल्यामुळे मिळणारे शारीरिक फायदे, जसं की हृदयावरचा ताण कमी होतो. कॅफीनमुळे हृदयाची गती वाढत नाही, त्याचप्रमाणे रक्तदाबही वाढत नाही. चहा बंद केल्यावर हृदयाचा ताण कमी होतो, रक्तदाब नैसर्गिक राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणजेच काय तर हृदय निरोगी राहतं आणि दीर्घायुष्याची शक्यता वाढते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे झोप सुधारते. चहातील कॅफीन मेंदूला नेहमी जागृत ठेवतं आणि झोपेची गुणवत्ता बिघडवतं. झोप चांगली झाली की पेशींचं पुनर्निर्माण योग्य होतं, मेंदू ताजा राहतो आणि वृद्धत्व मंदावतं म्हणजे कमी होतं. तुम्ही चिरकाल तरुण दिसता. नैसर्गिक झोप, तरुण शरीर आणि दीर्घायुष्य. पचनसंस्था सुधारते. टॅन्सिन्समुळे आम्लपित्त, गॅस आणि बद्धकोष्ठताही वाढते. त्यामुळे आपल्या शरीराचं संतुलन बिघडतं. चहा बंद केल्यावर पचन सुधारतं. आतड्यांचं आरोग्य टिकतं. चांगलं पचन म्हणजे संपूर्ण शरीर पोषक तत्व शोषून घेऊ शकतं आणि त्यामुळे रोग कमी होतात. लोहाची कमतरता टाळते. चहातील टॅन्सिन्स लोह शोषण कमी करतात. चहा बंद केल्यावर अन्नातून मिळणारं लोह शरीराला मिळू शकतं. त्यामुळे रक्त आणि पेशी नेहमी निरोगी राहायला मदत होते आणि आपलं शरीर नेहमी तंदुरुस्तही राहतं. त्याचप्रमाणे रक्तशुद्धी होते. पेशींचं शोषण होऊन दीर्घ आयुष्य आपल्याला लाभतं. किडनी आणि यकृत स्वच्छ राहतात. सतत कॅफीनमुळे शरीरात द्रव संतुलन बिघडतं. चहा सोडल्यावर मूत्रपिंड आणि यकृताची कार्यक्षमता सुधारते. आपल्या शरीराचे अवयव निरोगी राहतात. त्यामुळे आपण चिरकाल तरुणही दिसतो आणि आपल्या शरीराला सर्व पोषक घटकही मिळतात. त्याचप्रमाणे मानसिक आणि ताणासंबंधीही काही फायदे होतात, जसं की चहा बंद केल्यामुळे मन शांत राहतं. कॅफीनमुळे मेंदूत ॲड्रेनालिन वाढतो. त्यामुळे चिडचिड, चिंता आणि अस्थिरता येते. चहा सोडल्यावर मानसिक स्थैर्य लाभतं. एकाग्रता वाढते, सर्जनशीलता वाढते. चहा देणाऱ्या कृत्रिम ऊर्जाऐवजी नैसर्गिक ऊर्जा जसं की फळे, पाणी प्या. यामुळे कार्यक्षमता वाढते, मन स्थिर राहतं, बुद्धी तल्लख होते, झोप उत्तम लागते, आयुष्य शांत होतं. चहाऐवजी काय घ्यावं तर पर्यायी म्हणजे तुम्ही तुळशीचा काढा घेऊ शकता, रोगप्रतिकारशक्ती वाढते. आलं आणि हळदीचा काढा घेऊ शकता, सूज कमी होते, पेशीचं संरक्षण करतं. कोमट पाणी पिऊ शकता, विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. जिरं पाणी घेऊ शकता, पचन सुधारतं, थकवा कमी होतो. हर्बल टी घेऊ शकता, यामुळे अँटीऑक्सिडंट तुमच्या शरीरामध्ये वाढून पेशीचं संरक्षण होतं. दीर्घायुष्याची थेट संबंध कसा येतो तर शारीरिक भाग म्हणजे चहा सोडल्यामुळे होणारा बदल. मेंदू शांत होतो, चांगली झोप येते, मानसिक आरोग्य सुधारतं, रक्तदाब कमी होतो, ताण कमी होतो, हृदयविकार टाळता येतो, पचनसंस्थेचं आरोग्य सुधारतं, लोह, जीवनसत्वे आपल्या शरीरामध्ये शोषली जातात आणि पेशी मजबूत होते. यकृत आणि किडनीविषयी विषारी पदार्थ बाहेर पडतात, शरीर स्वच्छ राहतं, त्वचा रक्तप्रवाह सुधारतो, चेहऱ्यावर तारुण्य टिकून राहतं. हे सर्व मिळून शरीरात जैविक संतुलन राखलं जातं आणि दीर्घायुष्य, उत्साह आणि शांतता येते. आयुर्वेदाच्या दृष्टीनं महत्त्व म्हटलं तर चहा हा राजसिक पित्तवर्धक असा पदार्थ आहे. चहा पिल्यामुळे पित्ताचं प्रमाण वाढतं. जसं म्हणतात की तो शरीरामध्ये अग्नी बिघडवतो आणि वृद्धत्व लवकर आणतो. चहा बंद करून सात्विक पेय घेतलं तर त्रिदोष संतुलन राखलं जातं आणि त्यामुळे शरीर दीर्घकाळ तरुण राहतं.
चहा बंद म्हणजे केवळ एक सवय सोडणं नव्हे, तर शरीराला त्याचे नैसर्गिक आरोग्य, शांत आणि दीर्घायुष्य परत देणं आहे. तेव्हा चहा सोडल्यामुळे एवढे जर फायदे होत असतील, तर नक्कीच तुम्ही चहा सोडू शकता आणि त्याला पर्यायी तुम्ही ग्रीन टी नक्कीच घेऊ शकता.